नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यात भरणे बाईतवाडी रस्ता खचू लागला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी. उज्ज्वला नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. तांबडगेवाडीचा संपर्क पूर्णपणे तुटला. कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांचे हाल. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क. महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात. आणि वरसे आरक्षण सोडतीचा गोंधळ उघड. प्रांत अधिकाऱ्यांची सुनावणी पार पडली. संबंधित अधिकाऱ्याला नोटीस जारी. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे बाईतवाडी येथून शाळेकडे जाणारा रस्ता खचू लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुमारे 10 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याला तडे जाऊन तो रस्ता खचू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावरून दररोज सुमारे 2000 विद्यार्थी तसेच शेकडो वाहने प्रवास करत असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जाते. पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची स्थिती अधिक धोकादायक बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरते. दरम्यान या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. पावसाचा जोर वाढता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात तेंडोली येथील उज्ज्वला नदीने धोक्याची पातळी गाठली असून तांबडगेवाडीचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात झाडांची ओंडकी आणि कचरा वाहून येत असल्याने पाण्याचा निचरा अडथळला असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. यामुळे येथील सुमारे 25 ते 30 कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार तांबडगेवाडीला जोडणाऱ्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने थोड्याशा पावसातही पाणी पुलावरून वाहू लागते आणि संपूर्ण वाडीचा संपर्क तुटतो. याशिवाय या लोखंडी पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत असून पुराच्या पाण्याचा वाढता दबाव आणि वाहून येणाऱ्या ओंडक्यांमुळे तो कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी तोडगा काढत सुरक्षित आणि उंच पुलाची उभारणी करावी तसेच प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नक्की फुलं 5 वर्ष असंच चालता. ह्या फुलाची उंची कमी असल्यामुळे आणि फाईप असल्यामुळे फाईपामुळे पाणी तुंबता पाणी तुंबता आणि पाणी राहतं. पाणी ते मुशी आणले का मुशी खुल्ले करताना होताना ना. हो, संपर्क म्हणजे 26 ते 27 घरं ह्या घराच्या वाडीमध्ये आहेत आणि आजारी वगैरे असतात, पेशंट असतात, कोण असतो काय असतो तरी पण आम्ही ते सहन करून घेतो आणि पुलावरनं उचलून पण नेलेले आहेत पेशंट. त्याच्यात हे बघा आता ह्या 27 घरामध्ये एवढा आता हे भरलेलं आहे पूल. 4 ते 5 दिवस झाले ह्या गोष्टीला अजून कोणी दखल घेतली नाही याची. आता आम्ही काय करायचं. आणि पाणी पूर्ण पिंगोळीपासून गोवेरेपर्यंत पूर्ण पाणी ह्याच नदीला येतो. आता आम्ही काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा. आणि दरवर्षी हेच चालू असतो. काय सांगायचं, गेल्या वर्षी पण तुम्ही इथं येऊन बघितलं, या वर्षी पण सेम कंडिशन आहे. प्रशासन येत आहे किंवा निवडणुकीवाले येत आहेत, आश्वासनं देत आहेत, पण अजूनही काही होत नाही आहे. आम्हाला एकच विनंती आहे प्रशासनाला, या गव्हर्नमेंटला, की हे लवकरात लवकर आमचं मोठं पूल व्हावं एवढीच विनंती आहे. बाकी काही नाही आहे. प्रत्येक निवडणुकीला फक्त आश्वासन आहेत, बाकी काही होत नाही. एवढंच फक्त माझं मान्य आहे वाडीतर्फे, तांबडगेवाडीतर्फे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून मागील 24 तासात सरासरी 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला असून म्हसळा तालुक्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संभाव्य पूरस्थिती आणि इतर आपत्तींचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या तसेच समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आवश्यकतेनुसार काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी साधारणपणे 21-22 जूनपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आज सकाळपासून संततधार रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि काही अंशी दक्षिण भागात पाऊस पडत आहे। आज सकाळपासूनच आपली आंबा नदी जी आहे ते तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे। बाकी इतर सर्व नद्या ह्या इशारा पातळीच्या खाली आहेत। जिल्ह्यातल्या ज्या 6 मुख्य नद्या आहेत तर त्या सर्व नद्याच्या पातळीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्यानंतर आमच्याकडे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। या अतिवृष्टीचा जो काही आजचा इशारा आहे तर तो सर्व गावांना देण्यात आलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आलेला आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्याच्या लोकांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ही जे हवामान विभागाकडून अलर्ट्स जाहीर होतात तर त्या सगळ्या अलर्टच्या बाबतीत आम्ही गावोगावी आमच्या यंत्रणांच्या मार्फत सूचना देतो। आम्ही 225 गावामध्ये आमची एक ऑडिओ सिस्टीम पण ठेवलेली आहे की काही जर सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी। त्यानंतर अशा अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो। आज सकाळी आंबेनळी घाटामध्ये छोटी दरड कोसळली होती, आम्ही तात्काळ ती दरड आम्ही दूर केलेली आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता चालू केलेला आहे। नदीकाठच्या गावांना इशारा देणे, दरडीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा देणे आणि यापरी काही घटना जर घडली तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचणे आणि आपलं कामकाज चालू करणे या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत। जिल्ह्यातले जे काही दरडप्रवण गाव आहेत त्या गावामध्ये आम्ही आमचे पालक अधिकारी नेमलेले आहेत, ते अधिकारी त्या गावात राहून त्या गावाच्या परिस्थितीची आम्हाला सतत माहिती देत असतात। आम्हीसुद्धा आज रेड अलर्ट असल्यामुळे मुख्यालयी बसून आहोत। आम्ही कुठे दौऱ्यावरती जात नाहीत आणि इथून बसून सर्व परिस्थितीची पाहणी करतो आणि सर्व परिस्थितीवरती आम्ही नियंत्रण ठेवून कामकाज करतो। जे 392 आपले दरडप्रवण गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमलेले आहेत आणि गावामध्ये आम्ही लोकांना सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी असेल, पाऊस चालू असेल किंवा जर रात्रीची वेळ असेल तर त्यांनी जिथे दरड कोसळण्याचा संभव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाला राहू नये। त्यांनी रात्रीचा मुक्काम जो आहे तो अतिशय सुरक्षित ठिकाणी शाळेमध्ये किंवा त्या गावामध्ये समाज मंदिर असेल किंवा इतर सुरक्षित ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे त्या रात्रीपुरतं आणि त्यासाठी आमचे गावातले पालक अधिकारी त्यांना मदत करतात। नदीच्या काठचे पुराचे जे गाव आहेत त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या सगळ्या गावामध्ये आम्ही हाय टाईड लो टाईडच्या वेळा आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्याचे फलक आम्ही गावोगाव लावलेले आहेत आणि त्या सर्व गावांना आम्ही अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी कळवतो। म्हणून पूर येण्याचा संभव असेल किंवा अतिवृष्टी होऊन भरतीची वेळ असेल तर त्या ठिकाणी आमचे प्रवण जे गाव आहे त्या गावचे सुद्धा लोक सावध राहतात आणि आम्ही त्यांना सातत्यानं सावध करत असतो। सध्या महाड या ठिकाणी आपली एनडीआरएफची एक टीम आहे तर ती टीम 24/7 तयार असते। जिल्ह्यामध्ये कुठेही काही जर गरज पडली तर आम्ही त्या टीमला तिथे रवाना करतो आणि महाड हे शहर सावित्री नदीच्या काठावरती असल्यामुळे सावित्रीला पुराचा धोका सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे ती टीम त्या ठिकाणी आपण स्थित केलेली आहे। परंतु सर्व जिल्ह्यात कुठेही गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही अतिशय कमी वेळामध्ये त्या टीमला मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या सेवा वापरण्याचा प्रयत्न करतो। नवी मुंबईत दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। सायन पनवेल मार्गावर मुंबई पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून दोन्ही मार्गिकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावलाय। परिणामी सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असून मुंबई पुणे मार्गावर देखील वाहनांची संख्या वाढल्याने कोंडीत भर पडली आहे। या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसेच्या आरक्षण सोडतीतील गोंधळावर अखेर पडदा पडण्याची चिन्ह दिसत आहेत।
12 जून रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 1 मधील आरक्षण चिठ्ठीद्वारे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील क गटातील सर्वसाधारण महिला हे आरक्षण बदलून सर्वसाधारण आरक्षण नोंदवल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराविरोधात सरपंच रामा म्हात्रे, माजी सरपंच अमित मोहिते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दुर्गेश नाडकर्णी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली होती. त्यानंतर प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सुनावणी घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत खुलासा मागवला. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे 2026 मध्ये आरक्षणासाठीच्या सोडती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी वरसे ग्रामपंचायतीच्या सोडतीबाबत ग्रामस्थांनी हरकत उत्पन्न केलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने एक हरकत अशी होती की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3ही जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तर सोडतीच्या वेळेस 3ही जागांना महिला असं दर्शवण्यात आलेलं होतं. परंतु ज्यावेळेस अधिसूचना अंतिम करण्यासाठी पाठवण्यात आली त्यावेळेस ती चूक प्रथमदर्शनी लक्षात आल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यात येऊन एक जागा अनारक्षित किंवा सर्वसाधारण करण्यात आलेली होती. अध्यासी अधिकाऱ्यांनी जरी चूक केलेली असली तरी ती दुरुस्त करून पाठवण्याचे अधिकार आहेत. त्याप्रमाणे ती दुरुस्ती करण्यात आलेली होती. ग्रामस्थांच्या समोर वास्तविक अशी चूक व्हायला नको होती. त्याबद्दल संबंधित अध्यासी अधिकाऱ्यांचा खुलासा घेत आहोत आम्ही. त्यांना नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेतोय आम्ही आणि त्याच्यामध्ये जर संयुक्तिक खुलासा आला नाही तर शिस्तभंगाची कारवाई पुढे केली जाईल. उत्तर रत्नागिरीतील नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्वतंत्र चिपळूण डाक विभागाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आलाय. गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून या नव्या विभागाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी टपाल सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि अचूक करण्यावर भर देत नागरिकांना सुलभ सेवा देणे हेच या विभागाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. नव्या विभागात चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या 5 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून येथील सर्व डाकघरे आता चिपळूण विभागाच्या अखत्यारीत काम करणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामे, तक्रारींचे निवारण आणि विविध टपाल सेवा आता रत्नागिरीऐवजी चिपळूणमध्येच उपलब्ध होणार आहेत. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक, प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला टपाल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या ठिकाणी चिपळूण विभाग नवीन झालेला आहे. तर आजच्या क्षणाला मला तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करायची आहे की जसा नवीन विभाग झालेला आहे फक्त लोकांच्यासाठी आहे आणि आपण सर्वजण लोकांच्यासाठी काम करतो. तर ज्या आपल्या कामामध्ये गतिमानता असली पाहिजे, काम अचूक व्हायला पाहिजे, काम जलदगतीने व्हायला पाहिजे, लोकांना सुलभ आणि सोयीस्कररित्या जी काही टपाल खात्याची सेवा आहे ती मिळावी यासाठी हा नवीन विभागाचा उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, महिला, बचत गट आणि सहकारी संस्थांसाठी दिलासादायक निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलाय. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जदार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासह महिला बचत गटांना विनातारण कर्ज देण्यास मंजुरी देण्यात आली. यंदा सेवा संस्थांना सुमारे 13.5% व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येणार असून शेती व्यवसायासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच जिल्हा बँकेत 64 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. जिल्हा बँकेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष मनीष दळवी यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक मंडळाचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. शेतकरी, महिला बचत गट आणि सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनाला देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. कमी त्या ठिकाणी व्हावा. कारण आता आपण ज्यावेळी शेती कर्ज, बिगर शेती कर्ज विकास सहकारी संस्थेकडून घ्यायला जातो त्यावेळी किमान 1 ते 1.5 महिना या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातो. तो सगळा कालावधी कमी होऊन त्या शेतकऱ्याला 1 आठवड्याच्या आतमध्ये कर्ज मंजूर होऊन त्याच्या कर्ज खात्यामध्ये ते कर्ज जमा झालं पाहिजे. याच्यासाठीच खरं तर सुगी ॲप सारखे ॲप त्या ठिकाणी आणलेले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी वेळच्या वेळी म्हणजे कुठल्या दिवशी शेतकऱ्याने आपल्या विकास संस्थेमध्ये अर्ज सादर केला तो अर्ज सादर ज्या दिवशी करेल त्याच दिवशी विकास सहकारी संस्थेबरोबर
त्या ठिकाणी विकास अधिकारी असतील किंवा जिल्हा बँकेचं मुख्य कार्यालय असेल, या सगळ्यांना त्याच दिवशी कळेल की कुठल्या शेतकऱ्याने कुठल्या विकास संस्थेमध्ये कर्जासाठी अर्ज केलाय आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचा अर्ज कुठे आहे आणि तो कुठल्या टेबलवर गेल्यानंतर त्याने किती तासामध्ये किंवा किती दिवसामध्ये तो अर्ज मंजूर करून पुढे पाठवला पाहिजे, याच्या संदर्भातले निर्णय सुद्धा माझ्या सर्व सहकारी संचालक मंडळाने घेतलेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी संचालक मंडळाची बैठक होणं, त्या ठिकाणी कार्यकारी समितीची बैठक होणं, याच्यामध्ये लागणारा वेळ हा सुद्धा कमी व्हावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी कर्ज विभागाच्या अधिकाऱ्यांना 5 लाखापर्यंतच्या कर्जाची मंजुरीचे अधिकार सुद्धा दिले की जेणेकरून ऑनलाईन त्यांना तात्काळ ते कर्ज मंजूर होऊन त्या शेतकऱ्याला तात्काळ त्याची उपलब्धता होईल. सहकार, विश्वास आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीचा भक्कम आधार ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 43वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने बँकेच्या सावंतवाडी शाखेत ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पेढे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम देखील राबवण्यात आला. यासोबतच उपस्थित ग्राहक आणि नागरिकांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले. शाखा व्यवस्थापक अमोल शिंदे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि वितरण करण्यात आले. यावेळी बँकेचे कर्मचारी, ग्राहक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांना देखील प्राधान्य दिले. त्यामुळे हा वर्धापन दिन केवळ औपचारिक न राहता समाजाभिमुख उपक्रमांमधून साजरा करण्यात आला. मध्ये रोटरी क्लब ऑफ चिपळूण आणि रेड क्रॉस रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे 1 जुलै रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडलेल्या शिबिरात तब्बल 63 पिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांना रेड क्रॉस आणि रोटरी क्लबच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. डिस्ट्रिक्ट 3170 अंतर्गत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूणमधील अपुरा रक्तसाठा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ नूतन अध्यक्ष शैलेश टाकळे यांच्या हस्ते झाला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष सचिव रोहन देवकर, खजिनदार मंगेश गोंधळेकर आणि सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रगण्य असलेल्या रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे आज चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत रोहन देवकर आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया कशाप्रकारे हे आयोजन केलेलं आहे, कशाप्रकारे लोकांना तुम्ही आवाहन केलं होतं आणि रिस्पॉन्स कसा आहे. आपण हा जो ब्लड डोनेशनचा प्रोग्राम आहे हा आपल्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3170मध्ये 150 क्लब एकूण आहेत, त्यात एकत्रितरित्या हा उपक्रम आज राबवला जातो आहे. 1 जुलै हा पहिला रोटरीचा दिवस असतो वर्षाचा. त्या अनुषंगाने हा पहिल्यांदा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि चिपळूणात आम्ही पूर्ण अखंड चिपळूणात आम्ही बॅनर लावले होते. वर्ड ऑफ माउथने सुद्धा पब्लिसिटी झाली होती. कॉलेजेसमध्ये गेलो होतो, रिक्षा चालक मालक संघटनेनं अप्रोच केलेला, त्यानंतर व्यापारी संघटना, जितक्या काही संघटना आहेत ह्या सगळ्यांना अप्रोच केलेला आणि चिपळूणकरांनी विशेष म्हणजे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आत्ता साधारणपणे आमचे 50+ डोनर्स आमचे ब्लड बॅग्स कलेक्ट झालेले आहेत आणि खूप छान प्रतिसाद चिपळूणांनी दिलेला आहे. चिपळूणकरांनी 1 वाजेपर्यंतच आपण साधारणपणे 55 बाटल्या आपण गोळा केलेल्या आहेत आणि खूप छान प्रतिसाद आहे. आपल्यासोबत नवीन अध्यक्ष आहेत शैलेश टाकळे, त्यांच्याकडे जाणून घेऊया रक्तदान शिबिराबरोबर आणखीन काय काय उपक्रम वर्षभराचा करण्याचा तुमचा मानस आहे. तसं एक आपल्याला सुशोभीकरण हा विषय आहे चिपळूणचा. त्याच्यानंतर एक CPR मशीन आपण रेल्वे स्टेशनसाठी लावायचा प्रोजेक्ट करतो आहे. मेडिकल कॅम्प करायचे आहेत. त्याच्यात वृक्षारोपण हा विषय आपण 12 ते 16 तारखेच्या दरम्यान करणार आहोत. आणि माझ्या नवीन कारकिर्दीमध्ये हा पहिला उपक्रम चांगल्या प्रकारे झाला, त्याबद्दल आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण बघितलं तर रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे चिपळूणच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये सौंदर्यीकरण केलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये ही संस्था अग्रगण्य असते आणि अशा प्रकारे अग्रगण्य असलेल्या संस्थेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी देखील त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
रक्ताची आवश्यकता ही सर्वच ठिकाणी भासत असते. ज्या ज्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासतो त्या त्या ठिकाणी रोटरी क्लब ही पुढे असते. रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे वेगवेगळ्या आव्हानाला सामोरं जात असताना सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी जबाबदारी ते पार पाडत असतात. यावेळेला रक्तदान शिबिराला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. पुढचे देखील अनेक कार्यक्रमांना प्रतिसाद चांगला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. खेड येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे येथे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अभ्यास पद्धती, शैक्षणिक प्रगती आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना शाळेचे प्राचार्य डॉक्टर MS खोत यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालय केवळ भावी वकील घडवत नसून शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी देखील तितक्याच जबाबदारीने जपत असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्वअभ्यासाची प्रभावी पद्धत, कमी वेळेत शैक्षणिक प्रगती आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विविध तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही अशा कार्यशाळा नियमित आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करत उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषी दिन आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोरगेरी गावात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गावच्या स्वागत कमानीपासून वृक्षदिंडी काढून करण्यात आली. यावेळी सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, तालुका कृषी अधिकारी फडतरे, मंडल कृषी अधिकारी घनवट, तंत्र कृषी अधिकारी धानिवले, उपकृषी अधिकारी रवींद्र गुंड, पाणी फाउंडेशनचे आणि रामार्पण गटाचे मेंटर भरत कदम यांच्यासह विविध कृषी अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रुप ग्रामपंचायत मोरगेरीच्या सरपंच वैदेही पवार, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, उमेद प्रभाग संघाचे प्रतिनिधी, उद्योजक, माजी सरपंच, अंगणवाडी सेविका, रामार्पण शेतकरी गटाचे सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामार्पण शेतकरी गटाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कृषी दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबडपाल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. व्यासपीठावरील भाषणांपुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी थेट भात शेतीच्या चिखलात उतरले. शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष भात लावणी करत त्यांनी बळीराजाच्या श्रमांना मानवंदना दिली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतल्यानंतर सर्व मान्यवरांनी स्वतःला हातात भाताची रोपे घेत लावणीत सहभाग नोंदवला. पदाचा मोठेपणा बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या श्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेत शासन, प्रशासन आणि बळीराजा यांच्यातील विश्वास, सहभाग आणि आत्मीयतेचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कृषी दिनानिमित्त साकारलेले हे दृश्य उपस्थित शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी हरिश्चंद्र वसंत पाटील यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्यस्तरीय कृषी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कृषी दिनानिमित्त आयोजित सन 2023-24 च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हरिश्चंद्र पाटील यांनी मसद परिसरात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आणि शेतकरी प्रबोधनासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. या सन्मानामुळे पेण तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध मंत्री, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्राचा. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.